नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या मार्च महिना आहे. मार्च, एप्रिल, मे तर आपण 3 महिन्याचा हवामान अंदाज तसेच 2 महिन्यात देखील हवामान अंदाज 2025 मध्ये 3 ते 4 महिने पाऊस काळ कसा राहील आणि अवकाळी येणार आहे का, टेम्परेचर मध्ये किती वाढ होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, सध्या मार्च एप्रिल महिन्यात बिलकुल पावसाचे वातावरण नाही. तर मे महिन्यात आपण इथे या ग्राफच्या माध्यमातून पाहू शकता. मे महिन्यात अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर दोन्ही समुद्रामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि याचा प्रभाव हा मुंबई, गोवा तसेच पुण्याचा काही भाग, या भागामध्ये मे महिन्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचं अनुकूल असे वातावरण तयार होण्यास कारणीभूत हा मे महिना ठरणार आहे. आणि मे महिन्यात अवकाळीचे पावसाचे प्रमाण येऊ शकतो, कारण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्र दोन्ही ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. परंतु तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, मराठवाडा तसेच विदर्भ साईडला टेम्परेचरचे प्रमाण हे खूप राहणार आहे. एकदम टेम्परेचर हे भयानक टेम्परेचर राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये. तसे नाशिक साईड देखील टेम्परेचरचे प्रमाण एकदम खूप राहणार आहे मार्च एप्रिल मध्ये. मे महिन्यात टेम्परेचरचे प्रमाण हे थोडे कमी होण्याचा अंदाज आहे. आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, मे महिन्यात टेम्परेचरचे प्रमाण एकदम खूप कमी राहण्याचा अंदाज. तर काही जिल्ह्यातच मे महिन्यात टेम्परेचर कमी राहू शकते. परंतु शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये अरबी समुद्रामध्ये खूप असे पावसाचे वातावरण तयार झाले आणि शक्यतो मे महिन्यापासून देशात बऱ्याच भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पाहिला असता महाराष्ट्रातील विदर्भ साईडला देखील पावसाचा अंदाज आहे आणि इकडे पाहिला असता मुंबई, कोकण, नाशिक या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. फक्त मराठवाड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी पाऊस पडण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहे. आणि शेतकरी मित्र, परंतु टेम्परेचर हे मे महिन्यात देखील राहणार आहे. परंतु ढगाळ वातावरण झाल्यानंतर काही जिल्ह्यात टेम्परेचरचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्र, 2025 मध्ये मे महिन्यापासून काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पावसाचे संकेत हे मॉडेल देत आहे. विदर्भ साईडला आणि मुंबई, पुणे, नाशिकच्या काही भाग या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. परंतु मराठवाड्यात हा पावसाचा अंदाज खूप कमी प्रमाणात आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.